चला तर मंडळी, आज आपण राशनच्या तांदूळापासून अगदी मऊ लुसलुशीत कापसासारखी पांढरशुभ्र अशी इडली कशी करायची ते पाहणार आहोत। अगदी आपण इडलीचं पीठ फर्मेंट कसं करायचं ते पण अगदी सोप्या पद्धतीने पाहणार आहोत, म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर सर्वात प्रथम आपण डाळ तांदूळ भिजायला ठेवूया। तर मी इथे घरातलं कोणतेही भांड किंवा कप किंवा वाटीने आपल्याला तांदूळ मोजून घ्यायचे तर इथे मी एक फुलपात्र घेतले, त्याच फुलपात्राने 3 फुलपात्र इथे मी तांदूळ घेतलेले आहेत राशनचे। जर तुमच्याजवळ राशनचे तांदूळ नसेल तर घरातली कोणताही तुम्ही तांदूळ वापरू शकतात। तर त्याच फुलपात्राने मी एक फुलपात्र इथं उडीद डाळ घेतलेली आहे। तर इथे बघा, हे मी तुम्हाला फुलपात्र दाखवते, त्याने संपूर्ण असं डाळ तांदळाचं मी इथं घेतलेलं आहे। तर आता आपल्याला काय करायचे, तांदूळ स्वच्छ 2-3 वेळेस पाण्याने धुवून घ्यायचे आहेत, कारण राशनच्या तांदळामध्ये खूप पांढरशुभ्र असं पाणी निघतं किती वेळेस पण, म्हणून 3 ते 4 वेळेस आपल्याला मस्त असे तांदूळ धुवून घ्यायचे आहेत। बघा किती गढूळ पाणी निघत आहे याच्यामध्ये। तर आपल्या डाळ तांदूळ भिजू ठेवताना सकाळी 9च्या किंवा 10च्या आकारात ठेवायचे। डाळ तांदूळ चांगले भिजले लगेच मग मिक्सरमधून पण मस्त बारीक निघते आणि त्याला भिजायला पण टाइम पुढे जास्त भेटतो। तर इथे बघा, तांदूळ मी धुवून घेतले, त्यामध्ये पाणी टाकलं तांदूळ भिजा इतकं। आता मी डाळ धुवून घेत आहे। तर डाळीला आपल्याला जास्त वेळ धुवायचं नाही, थोडं 1 किंवा 2 वेळेस आपल्याला डाळीला धुवून घ्यायचे। तर इथे बघा, मी उडीद डाळ पण धुवून घेतलेली आहे। यामध्ये पण डाळ भिजे इतकं पाणी टाकायचं, थोडं जास्त टाकायचं, कारण आपल्याला इडलीचं पीठ फर्मेंट करण्यासाठी याचं पाणी वापरायचं आहे डाळीचं, म्हणून थोडंसं जास्त टाकायचं। तर 5 ते 6 तास आपल्याला हे भिजत ठेवायचं आहे। तर 5 ते 6 तासानंतर त्याच फुलपात्रानं आपल्याला अर्धा फुलपात्र जे पोह्याचे जे आपण कांदा पोहे करतो ना ते पोहे घ्यायचे आणि भिजत ठेवायचे आहेत। तर आता आपण तांदळामधलं पाणी काढून घेऊया। तर मस्त असे आपले तांदूळ भिजलेले आहेत बघा। तर आपल्याला तांदळाचं पाणी वापरायचं नाही, फक्त इडलीचं पीठ फर्मेंट करण्यासाठी आपल्याला उडीद डाळीचं पाणी वापरायचं आहे। तर इथे मी तांदळाचं पाणी काढून घेते बघा। तर इथे मी तांदळाचं पाणी संपूर्ण काढून घेतलेले। आता लगेच आपण काय करू, उडीद डाळीचं पाणी आहे ना एका वाटीत किंवा ग्लासमध्ये काढून घ्यायचे, कारण आपल्याला इडलीचं पीठ फर्मेंट करण्यासाठी हेच पाणी वापरायचं आहे। लवकर फर्मेंट होतं आणि अगदी जाळीदार आपली इडली होते, म्हणूनच आपल्याला हे अगदी आठवणीने डाळीचं पाणी काढून घ्यायचं आहे। तर इथे मी डाळीचं पाणी काढून घेतलेले आहे बघा। तर आता आपण लगेच डाळ तांदूळ मिक्सरमधून काढून घेऊया। तर सर्वात प्रथम ना डाळ काढायची, कारण डाळीमध्ये उडीद डाळीमध्ये चिकटपणा जास्त असतो, म्हणजे आधी काढली ना तांदळानं ते चिकटपणा निघून जातो, म्हणून कधी पण आपण आधी डाळ काढून घ्यायची। तर ते बघा, मी डाळीचंच इथं पाणी टाकते आणि डाळ मिक्सरमधून आपण बारीक अशी वाटून घेणार आहोत। बारीक अशी आपल्याला मिक्सरमधून वाटून घ्यायची आहे। तर तुम्हाला मी इथे चमचमध्ये घेऊन पण दाखवते, मस्त असं बारीक इथे मी डाळ मिक्सरला वाटून घेतलेली आहे बघा। तर अशीच आपल्याला मिक्सरमधून डाळ वाटून घ्यायची आहे बारीक, मस्त मऊसूद अशी कापसासारखी आपली इडली होते। तर इथे बघा, मी डाळ काढून घेतलेली आहे। आता आपण एक भांडं घेऊया। भांडं कधीही मोठं घ्यायचं, कारण इडलीचं पीठ फर्मेंट झालं ना अगदी बाहेर पीठ येतं, म्हणून कधीही मोठं भांडं घ्यायचं जास्तच, म्हणजे बाहेर पीठ येत नाही। तर इथे बघा, मी डाळ काढून घेतलेली पातेल्यामध्ये टाकून घेतलेली आहे। आता आपण तांदूळ काढून घेऊया। तर तांदूळ इथे मी टाकीते बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये। जर तुम्ही सकाळी डाळ तांदूळ भिजत ठेवले ना लवकर, तर मस्त अशी आपली जाळीदार इडली होती, कारण त्याला भिजायला टाइम भेटते आणि पुढे मिक्सरमधून काढलेलं त्याला पण आपल्याला भिजायला जास्त टाइम भेटते, म्हणून कधीही लवकरच भिजू घालायचं। मस्त अशी आपली जाळीदार मऊसूद कापसासारखी इडली होते। तर इथे बघा, तांदूळ पण मी काढून घेतलेले आहेत मिक्सरमधून। तर मी तुम्हाला चमचा घेऊन दाखवते। तांदूळ पण आपल्याला जास्त डाळी इतके बारीक काढायचे नाही, थोडेसे जाडसर ठेवायचं, म्हणजे इडली मस्त अशी होती आपली। तर इथे तांदूळ पण आता मी पातेल्यामध्ये काढून घेतलेले आहेत। तर आता आपल्याला पोहे मिक्सरमधून काढायचे आहेत। पोहे टाकले ना तर अगदी जाळीदार आपली इडली होते, म्हणून ना पोहे आवर्जून आपण ज्या भांड्यानं मोजून घेतलं ना तर अर्ध आपल्याला पोहे घ्यायचे आहेत। तर ते डाळीचंच आपण पाणी आहे ना तेच यामध्ये टाकून मिक्सरमधून पोहे पण काढून घेणार आहोत। तर इथे मी पोहे पण बारीक असे मिक्सरला काढून घेतलेले, त्याच पातेल्यामध्ये टाकून देऊया। तर आता हे मिक्सरला हे राहते थोडंसं पीठ, ते कसं काढायचं, हाताने जितकं निघत नाही, म्हणून काय करायचं, थोडंसं यामध्ये पाणी घालायचं आणि मिक्सरला एकदा फिरून काढायचं, म्हणजे याचं संपूर्ण पीठ निघून जातं। तर आता आपलं हे पीठ संपूर्ण डाळी आपल्याला मिक्सरमधून काढून झालेले आहेत बघा। आता काय करायचं, एकसारखं हातानं मिक्स करीत राहायचं, म्हणजे संपूर्ण डाळ तांदूळ पोहे चांगलं मिक्स पीठ होतं आणि आपली इडली अगदी मऊ लुसलुशीत होते। चमच्यापेक्षा हाताने जास्त मऊसूद अशी इडली होती बघा। चांगले एकसारखं फेटण्यात येतं आणि एकाच साईडनं आपल्याला फेटून घ्यायचे। तर आता हे सगळं मस्त फेटून झालेलं आहे, यावर प्लेट ठेवायची आणि आता थोडे पावसाळ्याचे दिवस आहेत म्हणून यावरनं थोडासा जाडसर कपडा ठेवायचा, म्हणजे पीठनं लवकर फर्मेंट होतं। तर हे रात्रभर आपल्याला फर्मेंट करण्यासाठी ठेवायचं आहे। तर मस्त असं आपलं पीठ भिजलेलं आहे बघा, तुम्हाला दाखवते मी चमच्यानं, अगदी जाळीदार आपलं हे पीठ झालेलं आहे बघा। इथे मी मोठं पातेलं घेतलं होतं म्हणून वरी काय आलं नाही।
तर असंच करायचं, कारण जास्त खाली पीठ पडत नाही. तर अगदी बघा आपलं मस्त असं हे इडलीचं पीठ तयार झालेलं आहे. चांगलं एकदा मिक्स करून घ्यायचं. नंतर यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि एकसारखं चांगलं हे फेटून घ्यायचं आहे आपल्याला चमच्यानं. तर मस्त अशी आपली जाळीदार ही इडली होते. तर आपलं हे इडलीचं पीठ तयार आहे. आता आपण इडली करायला घेऊया. तर इथे मी इडली मेकर घेतलेले, त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं बुडाला, थोडं जास्त टाकायचं, कारण इडली वापायला 10 ते 15 मिनटं लागते. तोपर्यंत आपल्याला वाफ पाहिजे म्हणून जास्त पाणी टाकायचं आहे. तर आता आपण इडली करण्याच्या साच्याला थोडं थोडं तेल किंवा तूप लावून घेऊया. तुम्ही बटर, तेल, काही तूप पण लावू शकतात. इथे मी तेल लावलेलं आहे थोडं थोडं, म्हणजे खाली आपली इडली चिकटणार नाही. तर आता यामध्ये आपण इडलीचं पीठ भिजवलेलं आहे ना, ते थोडं थोडं टाकून घेऊया. तर इथे बघा मी संपूर्ण इडलीच्या साच्यामध्ये पीठ टाकून घेतलेलं आहे इडलीचं. तर मस्त अशी या पद्धतीने इडली केली ना अगदी मऊ लुसलुशीत होते. नक्की या पद्धतीने एकदा इडली करून बघा. तर इथे मी संपूर्ण साच्यामध्ये इडलीचं पीठ भरलेलं आहे. आता आपण झाकण लावून घेऊया आणि गॅसवर आपण इडली वाफवण्यासाठी ठेवून देऊया. तर आपल्याला इडली जास्त 10 ते 15 मिनटं आपल्याला चांगली इडली वाफवून घ्यायची आहे. तर इथे मी गॅस लावलेला आहे बघा. पहिल्यांदा थोडंसं हे इडली मेकर गरम होण्यापुरतं थोडासा मोठा गॅस ठेवायचा आणि थोडंसं भांडं गरम झालं इडलीचं की काय करायचं, मिडियम गॅसवर आपल्याला 10 ते 15 मिनटं इडली वाफवून घ्यायची आहे. तर 10-15 मिनटं झालेली आहेत बघा. मी गॅस बंद केलेला आहे आणि खाली इडली पात्र घेतलेलं आहे. तर इथे मी तुम्हाला दाखवते बघा. अगदी आपली मस्त पांढरी शुभ्र इडली झालेली आहे आणि अगदी जाळीदार अशी. तर आता काय करायचं, आपल्याला संपूर्ण हे भांडे काढून घेतलं ना इडलीचं, तर काय करायचं, थंड होऊ द्यायचं थोडंसं, म्हणजे ना लवकर इडली निघते आणि खाली चिटकत नाही. तर मस्त असं हे गार झालेले आहे बघा. इथे मी चमच्यानं अलगत अशी इडली काढून घेते. तुम्ही बघू शकता खाली जरा ही इडली आपली चिटकली नाही, काहीच नाही. किती मस्त अशी इडली निघाली आहे आणि अगदी जाळीदार आपली ही इडली झालेली आहे बघा. तुम्ही बघू शकता ही राशनच्या तांदळाची इडली आहे आणि अगदी मस्त होते. तुम्ही पण या पद्धतीने राशनच्या तांदळाची इडली करून बघा. खूप मस्त जाळीदार, हलकी फुलकी, अगदी पांढरी शुभ्र होते. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास एक लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.